शिवाजीराव जाधव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये अर्ज मागे घेताल आणि बाबूराव कदम यांना पाठिंबा देताल। वंचितचे जे उमेदवार आहेत बीडी चव्हाण ते असं म्हणतात की अपक्ष उमेदवार भरपूर आहेत, ते 2-3 हजारामध्ये निपटून जातात। शिवाजीराव जाधव हे वसमतचे आहेत म्हणून ते त्यांना 1 लाख पडेल। काय मत आहे तुमचं? 2-3 हजार किंवा 1 लाखाचा उमेदवार नाही, 10 वर्ष झालं मेहनत करतोय। नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये तिहेरी लढत होती आणि 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याच्या नंतर ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्या नावाला जोर आला आणि आता तिहेरीची चौरी लढत झाली। एकंदरीत अशातच शिवसेनेचे आनंद जाधव यांनी एक वक्तव्य केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये अर्ज मागे घेताल आणि बाबूराव कदम यांना पाठिंबा देताल। कसं पाहता याच्याकडे त्यांनी वक्तव्य केले, काय सांगतो? मी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभा आहे आणि मी शेवट मतदानापर्यंत मी निवडणुकीत आहे, कोणालाही पाठिंबा देणार नाही। मी सर्व विचार करून या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। आता सध्या प्रचारामध्ये मी लीड घेतलेली आहे। जनता माझ्या पाठीशी आहे, अपक्ष उमेदवार असून कुठल्याही पक्षाची लाट नाही आहे। उलट महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारावर जनता मतदार प्रचंड नाराज आहे। शेतमालाला भाव नाहीये, बेरोजगार नैराश्य तरुणामध्ये, व्यापारी वर्ग नाराज आहे, महागाई, अशा परिस्थितीमध्ये असं या दोन्ही आघाड्या महायुत्या यांच्या मागे आमचा मतदार नाहीये आणि म्हणून यांच्या पुढे एक सक्षम पर्याय म्हणून मी या निवडणुकीमध्ये आहे। माझा अनुभव, 35 वर्षाची सर्वोच्च न्यायालयाची प्रॅक्टिस, देश विदेशाचा अनुभव आणि त्यांना अशी त्यांचं मतदारांची अशी ठाम मत झालंय की शिवाजी जाधवच आपल्या मतदारसंघाचं सक्षमपणे संसदेमध्ये प्रतिनिधित्व करू शकते। एकंदरीत अशी चर्चा होते की शिवाजीराव जाधव यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून ते निवडून येत नाहीत, अशा देखील चर्चा होताना पाहायला मिळतात। कसं पाहता याच्याकडे? त्याआधी मला एक स्पष्टीकरण करायचं आहे। आनंद जाधव एक ज्येष्ठ नेते शिवसेनेचे, त्यांनी असं विधान करावं की मी शिवाजी जाधव या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे येत्या 20 तारखेला। अतिशय बेजबाबदारपणाचं हे विधान एका ज्येष्ठ नेत्यानं केलं, याचं खूप मोठं आश्चर्य मला वाटतंय। त्याची गंभीर दखल मी घेतली आहे आणि उद्या निवडणूक अधिकाऱ्याकडे मी याची लेखी तक्रार सुद्धा देणार आहे। याच्यात या आनंद जाधव साहेबांना कल्पना नाही की त्यांच्या विधानामुळे त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी सुद्धा धोक्यात येऊ शकते। मी 2015ला टोकाई सहकारी साखर कारखाना राहतं घर गहाण ठेवून सुरू केला। मी दिल्लीची प्रॅक्टिस सोडून इथे आलो, पैसे कमायला आलो नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि 2015 ते आता 2024 मला 2दा शेतकऱ्यांनी या पॅनेलवर माझं पॅनल बहुमताने निवडून दिलं। अजून 4 वर्ष शिल्लक आहेत। माझ्या नावाने काही चेक कारखान्यातून इश्यू झालेला नाही, एक पैसा सुद्धा कारखान्याचा मी घेतला नाही की आपला कारखाना अडचणीचा आहे, शेतकऱ्यांचा आहे म्हणून मी माझ्यावर एक जे दुसरे चेअरमन वर्षाला 1-1-1.5 कोटी खर्च दाखवतात, मी एक नवा पैसा आजपर्यंत घेतलेला नाही। माझी स्वतःची गाडी वापरतो, कर्ज घेतलेली। या 2-3-4-5 वर्षात आम्हाला बँकेचं कर्ज मिळालं नाही, त्यामुळे कारखाना खूप अडचणीत आला। त्यामुळे शेतकऱ्यांची FRP शिल्लक राहिलेली आहे, बँक आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही। शासनाची थक हमी असेल तर, आणि शासनाची थक हमी कोणाला मिळाली? बड्या नेत्यांना मिळाली, त्यांना 200 कोटी रुपये कर्ज मिळालं। गेले 4-5 वर्ष मी कर्जासाठी प्रयत्न करतोय, त्यामुळे कर्ज नाही मिळाल्यामुळं मला 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 दरवर्षी माझ्या प्रॉपर्ट्या विकाव्या लागल्या ना, कारखाना मला चालू ठेवावा लागला। मला 15-20 कोटी रुपयाची गरज होती, जर तेवढे मिळाले असते तर आम्हाला हे शेतकऱ्यांचे पैसे
थकले नसते. हा माझा खाजगी कारखाना नाहीये, सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळं शेतकऱ्यांचे, आमच्या शेतकरी बांधवांचे पैसे शिल्लक आहे. आणि आजपर्यंत कधी कोणाचे पैसे बुडवले नाहीत. त्यांनाही कल्पना आहे की टोकाईचे पैसे बुडणार नाहीत. थोडी एक तात्पुरती थोडा अडचणीत कारखाना आलाय आणि मला कल्पना, शेतकरी बांधव त्यांना पैशाची गरज असते, कर्ज असते, लग्न असतात. त्यामुळं आणि हा कारखाना सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती आहे की मी कशासाठी, शेतकऱ्यासाठी केलाय. हा प्रश्न आमच्या 400-500 शेतकरी बांधवांचा आहे आणि फार मोठा प्रश्न नाहीये, कारण हा प्रश्न आम्ही पैसे परत त्यांचे देऊन सोडवणार आहोत. त्यामुळे याचा असा काही परिणाम होईल असं मला नाही वाटत. मी पैसे कमायला आलो नाहीये, समाजसेवेसाठी आलोय. उलट गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये मी काय काय इथे केलेलं आहे. करोनामध्ये आम्ही, आमची सगळी टीम याचा कुठल्याही याचा किंवा आता आपल्याला करोना होईल याची भीती न बाळगता अन्नदान केलं. दोन्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला झोपडपट्ट्यामध्ये ते आजतागायत चालू आहे. महाआरोग्य शिबिर, लोकरोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर आम्ही घेतली. नोकरी मिळावे, जॉब कार्ड दिले आम्ही. कित्येक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत केली, आशा वर्कर्सना मदत केली आणि सतत माझी मदत चालू असते. आणि मी शिवाजी जाधव काहीतरी कोणा शेतकऱ्यांचे पैसे बुडवेल किंवा त्यांचं नुकसान करेल असं माझ्या ध्यानीमनी नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा कल्पना आहे. म्हणून मी माझ्या अकाउंटवरून मी त्या एक व्हिडिओ, मी त्याचं माझी एक मुलाखत, आम्ही माझं एक क्लिप स्टेटमेंट दिलं, स्पष्टीकरण पहिलं सुरुवातीला टोकाई विषयी दिलेलं. त्यामुळे त्याचा मला ते ज्यांचे पैसे राहिलेत ते सुद्धा शेतकरी बांधव मला फोन येत आहेत, साहेब पैसे राहिले तर राहू द्या, आपण यावेळेस तुम्ही नक्की खासदार झाले पाहिजे. एकंदरीत 4ही उमेदवार हे जोरदार प्रचार करताना पाहायला मिळतात, तुम्ही पण आहेत त्यात. पण तुमची खरी फाईट कोणासोबत असेल? माझी फाईट माझ्या बरोबरच आहे. माझी लढत कोणाबरोबरच नाही. मी निवडून येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. बाकी 2, 3, 4 या नंबरला कोण असेल ते मला माहिती नाही. एकंदरीत वंचितचे जे उमेदवार आहेत, बीडी चव्हाण, ते असं म्हणतात की अपक्ष उमेदवार भरपूर आहेत, ते 2-3 हजारामध्ये निपटून जातात. शिवाजीराव जाधव हे वसमतचे आहेत म्हणून ते त्यांना 1 लाख पडेल. काय मत आहे तुमचं? 2-3 हजार किंवा 1 लाखाचा उमेदवार नाही. 10 वर्ष झालं मेहनत करतोय. प्रत्येक घराघरात शिवाजी जाधव नाव परिचित आहे. माझं काम परिचित आहे आणि मी अपक्ष जरी असलो तरी एक सक्षम पर्याय, हे दोन्ही पक्षाचे उमेदवार यांना नको आहे जनतेला, मतदारांना. म्हणून एक सक्षम पर्याय म्हणून मी जनतेपुढे उभा आहे. बरं, नेहमी अगोदरच्या इलेक्शनला पण तुमच्या विरोधात स्थानिकचे आमदार असो, माजी मंत्री असो, हे विरोधात होते. आता पण तेच विरोधात आहेत. कशी लढत असणार? वसमत विधानसभा 2दा लढवली आहे. वसमत विधानसभेतले मतदार मला लोकसभा मतदारापेक्षा जास्त चांगलं ओळखतात आणि मला खात्री आहे सगळ्या पक्षाचे लोक, जनता मला मतदान करेल. जे झालेल्या मतदानाच्या 90-95% मतदान मला होणार आहे आणि बाकी 5-10% बाकीचे उमेदवार. हा माझा काही फाजील आत्मविश्वास नाही. इथल्या जनतेचं, मतदारांचं, माझ्या सहकार्यांचं आणि मी आताचे फीडबॅक जो मी मतदारसंघात फिरतोय त्यावरून मी तुम्हाला हे सांगतोय. वसमत विधानसभेत मला जी लीड मिळेल ती कुठेही कुठल्याच मतदारसंघात कटणार नाही. उलट हे 2 उमेदवार हदगाव मध्ये जे उभे आहेत त्या हदगावचे मतदार म्हणतायत अशा उमेदवारांना आम्ही पार्लमेंटमध्ये पाठवून आम्हाला काय मिळणार आहे, काय आमचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 5-10 वर्ष यांना संसद सदस्य, पार्लमेंट म्हणजे काय आहे हे कळण्यात त्यांना जाणार. त्यांना पत्रकारांना नीट मुलाखत देता येत नाही, पत्रकारांचे प्रश्न समजत नाही. एक उमेदवारांना विचारलं तुमची ओळख नाही या मतदारसंघामध्ये तर तुम्ही कसं निवडणूक लढवतायत, ते काही उत्तर नाही, शांत, काहीही कॉमेंट नाही. दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना विचारलं
तुमची मतदारांना अपील काय आहे, तुम्हाला खासदार म्हणून का निवडून द्यावं? तर ते काय म्हणतात, सत्तारूढ पक्षाच्या उमेदवाराला विचारा. आता त्याला प्रश्नच कळला नाही तर ते पार्लमेंटमध्ये ते कसं प्रतिनिधित्व करतील. मला कोणाची व्यक्तिशः टीका करायची नाही कोणाची, पण आपल्या देशाचं नुकसान यामुळेच होतंय. माझ्यासारखा अनुभवी शिकलेला माणूस इकडे येऊन धडपडतोय विधानमंडळामध्ये लोकसभेमध्ये जाण्यासाठी, आणि मतदार आपली जात, धर्म, पैसा, इतर गोष्टी, नाती संबंध यावर जाऊन मतदान करतायत की खरोखरच हा आपला प्रतिनिधित्व करू शकतो का, याचा विचार कोणीच करत नाहीये. त्यामुळं आपल्या देशाचं नुकसान होतंय. आणि मला सांगायला अतिशय लाज वाटते, आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आपल्या भागातले रस्ते बघा, दवाखाने बघा, आपल्या पोराला शिक्षण नाहीये, प्रकल्प नाहीये, उद्योग नाहीये. आज देशाचं काय म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यापूर्वी आपलं आपण जर अशी म्हणायची वेळ आली की आपल्याला स्वातंत्र्य मिळून काय मिळालं आपल्याला. आज गेल्या 75 वर्षात अजून आपले सरकार, आपले लोकप्रतिनिधी हे जर आपले इथलं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकले नाही, इथं विकास करू शकले नाही, तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. 75 वर्ष झाले. आज तुम्ही ग्रामीण भागात बघा, आपले लोकप्रतिनिधी, ज्यांना लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आपण का निवडतो की त्यांनी ही जी मतदारसंघातली कामं असतात, जे गुत्तेदार असतात, ते नीट क्वालिटीची कामं करतायत का नाही, सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करू नये म्हणून. या उलट हे प्रतिनिधी विधानसभेत एलेक्यू मांडतात, म्हणतात तू काही आम्हाला हे नाही केलं तर तुझा मी लक्षवेधी तिथे मांडतो. असे प्रतिनिधी आपले आहेत. सगळे नाहीत, अतिशय प्रामाणिक चांगलं काम करणारे सुद्धा राजकारणी आहेत. त्यामुळे मला विनंती करायची आहे, आमच्या सारख्यांना संधी द्या. आम्ही विकास करायला आलेलो आहे, मतदारसंघाचं भलं करायला आलो. तर एकंदरीत कारखान्यामुळं शेतकऱ्यांसोबत तुमचा दांडगा संपर्क आहे. शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? सगळे शेतकरी माझ्या मागे आहेत, सगळा वर्ग, शेतमजूर मागे आहेत, युवा तरुण मागे आहेत, सुशिक्षित वर्ग सगळा माझा मागे आहे. प्रोफेशनल्स प्रत्येक तालुक्याला कोर्टामध्ये भेटी देतोय. सगळे वकील मंडळी मला आश्वासन देत आहेत की आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढं होईल तेवढं 1,000 तुम्हाला मत आम्हाला मिळवून देऊ. मला प्रत्येक एक वकील सांगतोय, सगळ्यांचा मला पाठिंबा. एकंदरीत हे पाहिलं असेल, अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव होते. शेतकऱ्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि नक्की मीच विजयी होणार, अशी देखील त्यांची प्रतिक्रिया ऐकायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.